चेरोबा 40+ कोणगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन। भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या मान्यतेने कोणगावमध्ये चेरोबा 40+ कोणगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे सुरू आहे। कोणगावच्या सरपंच रेखा सदाशिव पाटील व उपसरपंच दीपाली सचिन करळे यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। तर या क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन देखील कोणगावच्या सरपंच रेखा सदाशिव पाटील व उपसरपंच दीपाली सचिन करळे यांच्या हस्ते मोठ्या आनंदात पार पडले। चेरोबा 40+ कोणगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषक या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या उद्घाटनास माजी नगरसेवक वरुणदादा पाटील यांच्या हस्ते श्रीफल फोडून क्रिकेट स्पर्धेची सुरुवात करण्यात आली। तसेच या क्रिकेट स्पर्धेदरम्यान उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे चेरोबा 40+ कोणगावच्या वतीने स्वागत सत्कार देखील करण्यात आले। तर चला पाहूया यावेळी चेरोबा 40+ कोणगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये माजी नगरसेवक वरुणदादा पाटील काय म्हणाले। तुम्ही सांगितलं की क्रिकेट वरती भरपूर प्रेम आहे, आमचं लोकांवरती प्रेम नाही, लोकांचं ज्याच्यावरती प्रेम आहे त्याच्यावरती आम्ही प्रेम करतो आणि लोकांचं सध्या बघता तुम्ही की क्रिकेट वरती खूप प्रेम आहे। तर आमच्या या कोणगावामध्ये आज या ठिकाणी सरपंच उपसरपंच चषक 40+ हे आयोजित केलेलं आहे। आमची 40+ ची टीम जी आहे कोणगावची त्यांच्या माध्यमातून ही जी स्पर्धा ही आयोजित केलेली आहे। आणि आपण पाहत असाल की कुठे असं 40+ असं वाटत नाही, ज्या आमच्या स्टेट लेवलच्या किंवा आम्ही ज्या भरवतो ऑल इंडियाच्या त्याच्याच प्रमाणे त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि खूप मेहनत देखील सगळ्यांनी घेतलेली आहे आणि चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। आता आपण बघितलं असेल एक पिंपळाची टीम आहे, गोव्याची टीम आहे, जवळच्या टीम आहे, सगळे आनंद असा का सगळे वेळेत आलेले आहेत आणि त्यांनी चांगलं सहकार्य आमच्या स्पर्धेला केलेलं आहे आणि असंच सहकार्य स्पर्धेला लाभू दे आणि या स्पर्धा यशस्वी होऊ दे। आमच्या या कोणगावामध्ये येणाऱ्या काळामध्ये अशा स्पर्धा होतील आणि ज्या देशामध्ये टेनिसच्या स्पर्धा आपण पाहत असू त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट स्पर्धा ही आमच्या या ग्राउंडवर होत असते आणि आम्ही ती जी परंपरा आहे ती चालू ठेवण्याचा प्रयत्न करू। सर्व ग्रामस्थ आम्ही एकत्र येतो आणि या स्पर्धा यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो। ही स्पर्धा देखील आमच्या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या 40+ ची जी काय मंडळी आहे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो की गावात आपल्या या चांगल्या यशस्वी स्पर्धा तुम्ही केलेली आहे। तुम्ही आता पाहत असाल की या 15 दिवसांमध्ये 2 फायनल आमच्या संघाने मारलेले आहेत आणि खेळाडूंना लाजवेल असं तुम्ही सांगतो, त्यांच्याकडे बघितल्यानंतर कोणी 40+ वाटत नाही। भाई नाईक असेल, पशुदादा असेल, सगळे दिनेश असतील, सगळेच आमच्यापेक्षा यंग वाटतात। आम्ही अजून 40 झाले नाही, त्याच्यामुळे त्यांचं फिटनेसवर लक्ष आहे, त्यांची प्रॅक्टिस असते, ते स्वतः फिटनेसवर लक्ष येतात आणि इतर आमच्या जे आता ज्युनियर खेळाडू आहेत 40+ च्या खालचे त्यांनी देखील त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे। आणि कसं किती खेळाडू चांगला असला तो प्रॅक्टिस शिवाय चांगला खेळू शकत नाही। आज आम्ही राजकारणी म्हणून रोज काम करतो तेव्हा कुठेतरी आम्हाला यश येतो। आम्ही पण 15 दिवसांना महिन्यात जर बाहेर निघालो तर आम्हाला पण घरी बसायला लागेल। तर त्यांचं जे हे एकत्र सातत्य जे ठेवतात प्रॅक्टिस मध्ये ते त्यांचं यशाचं गमक आहे आणि त्यांनी त्यांचं फिटनेस तुम्ही बघत असाल सगळेच। मी यांना आल्याला बोललो का पोट आतमध्ये आमचं काय आम्हाला काय खेळायचं नाही, तर आमचे सगळे 40+ चे खेळाडू आहेत त्यांनी फिटनेस मेंटेन केलेलं आहे आणि यावर्षी त्यांनी प्रॅक्टिसवरती भर दिलेला आहे आणि या 15 दिवसात त्यांनी 2 फायनल मारलेले आहेत आणि मला वाटतं 8-10 फायनल तर नक्कीच या वेळेला मारतील। त्यांना देखील शुभेच्छा।